जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची आरोग्य विभागाच्या संबंधित असणाऱ्या पदांवर पदभरतीची जाहिरात तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. या पदभरती अंतर्गत आरोग्य विभागाशी निगडीत असलेले फार्मसिस्ट, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन अशा वेगवेगळ्या जे पद आहेत, या पदांसाठी पदभरती होत आहे. त्याविषयीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ही पदभरती सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू राबवली जात आहे. त्यामुळं पेमेंट स्केल सुद्धा खूप जास्त आहे. पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, ही पदभरती केंद्रीय होमिओपॅथी अनुसंधान परिषद CCRH म्हणजे द सेंट्रल काउन्सिल ऑफ रिसर्च इन होमिओपॅथी या विभागाअंतर्गत भरली जात आहे. यामध्ये विविध वेगवेगळे पद जे आहेत ते भरून घेतले जात आहेत. गट ब आणि गट ड चे पद या पदभरती अंतर्गत भरले जाणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला फॉर्म आणि फीस भरायची आहे आणि याच्यासाठी 5 नोव्हेंबर पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. तर शेवटची डेट तुमची जी आहे ती 26 नोव्हेंबर असणार आहे. तुम्हाला बघा, ओनली ऑनलाईन ऍप्लिकेशन अँड पेमेंट ऑफ फी थ्रू नेट बँकिंग. तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय सुद्धा करायचं आहे आणि पेमेंट सुद्धा ऑनलाईनच करायचं आहे. कशाही पद्धतीनं मेल वगैरे करायची नाहीत किंवा ऑफलाईन पद्धतीनं कोणतंही पेमेंट वगैरे तुम्हाला करायचं नाहीये. बघा, पद कोणते आहेत. पहिलं पद भरलं जाणार आहे असिस्टंट रिसर्च ऑफिसर फार्मोकॉलॉजीचं एकच पद आहे. विद्यार्थी मित्रांनो, लेवल 7 चं पे स्केल आहे, ज्यामध्ये 44,900 पासून 1,42,400 पर्यंत तुम्हाला पेमेंट आहे. याच्यामध्ये तुमचं जे एज आहे ते 18 ते 30 वर्षापर्यंत एज लिमिट ठेवलं गेलेलं आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन तुम्हाला मास्टर डिग्री म्हणजे तुमचं पीजी असायला पाहिजे. सायन्स मधल्या बॉटनी किंवा मेडिकल प्लांट किंवा फार्मसी या विषयामध्ये, तर तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात. त्यानंतर बघा, दुसरं पद जे आहे ते स्टाफ नर्सचं भरून घेतल्या जात आहे. यामध्ये सुद्धा पे स्केल 7 आहे. 9 पद एकूण भरले जात आहेत, ज्यामध्ये अनरिझर्व्ड साठी 3, ओबीसी साठी 4, एसी साठी 1 तर ईडब्ल्यूएस साठी 1 अशा पद्धतीनं भरलं जात आहे. 1830 वर्षाची वयोमर्यादा. तर क्वालिफिकेशन बघा, बीएससी नर्सिंग असेल तुमचं आणि त्याचबरोबर इंडियन काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असेल. बघा, आपण महाराष्ट्रातून बिलॉंग करतो, त्याच्यामध्ये आपल्याकडं महाराष्ट्राचे जे काही नर्सिंग काउन्सिलिंग आहे, या नर्सिंग काउन्सिलिंगचं तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असेल, परंतु इथं इंडियन काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन विचारलं गेलेलं आहे. तुमच्याकडं त्याच्या याला बघा, ऑप्शनल मध्ये बीएससी पोस्ट सर्टिफिकेट जर तुमचा कोर्स झालेला असेल आणि इंडियन काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असेल, तरीही तुम्ही अप्लाय करू शकता. किंवा बघा, मिडवाईफचा जो काही कोर्स आहे तो कोर्स आणि 6 महिन्याचा एक्सपिरियन्स असेल, तरीही तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात. वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन पण दिलेले आहेत. बघा, जीएनएम चं सुद्धा ऑप्शन आहे. अशा पद्धतीचं 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. हे तुम्ही पूर्ण डिटेल्स मध्ये तुमच्या क्वालिफिकेशन पाहून घेऊ शकता. त्यानंतर खूप जास्त प्रमाणात बघा, मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियनचे पद एमएलटी चे एकूण 28 पद भरले जाणार आहेत, ज्यामध्ये पे स्केल 6 आहे. 35,400 पासून 1,12,400 पर्यंत पेमेंट दिलं जाणार आहे. यामध्ये बघा, 12 अनरिझर्व्ड चे, 8 ओबीसी, 4 एसी, 2 एसटी आणि 2 ईडब्ल्यूएस यांचे पद भरले जाणार आहेत. 18 ते 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे आणि जे क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला बॅचलर डिग्री इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथं मागितलेला आहे. तुमचं बीएमएलटी किंवा पीबीबीएमएलटी, एमएलटी असेल किंवा बीएससी पीजीडीएमएलटी असेल, प्लस 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. त्यानंतर पुढचं पद आहे ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट. त्याच्यासाठी एकच पद आहे. पे स्केल आहे लेवल 5, 29,200 पासून 92,300 पर्यंत तुमचं बेसिक पेमेंट आहे. 18 ते 28 वर्षाची वयोमर्यादा. 12वी प्लस डीएमएलटी केलेलं असेल, तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं लागणार आहे.
त्यानंतर बघा पुढचं पद आहे ज्युनियर स्टेनोग्राफरचं. याचे एकूण 3 पदं भरले जात आहेत. लेव्हल 4 तुम्हाला पे स्केल आहे. 18 ते 27 वर्षाची वयोमर्यादा. तर त्याबरोबर तुमचं 12वी असायला पाहिजे आणि स्किल टेस्ट तुम्हाला कम्प्युटर सायन्सच्या रिलेटेड असेल. आणि बघा तुमचं टायपिंग असेल 80 वर्ड पर मिनिट, जर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. 50 मिनिट्स इंग्लिश आणि 65 मिनिट्स हिंदी. एका मिनिटात 65 लेटर्स जे आहेत ते हिंदीचे आणि इंग्लिशचे तुम्ही टाईप करू शकत असाल तर इथं तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. विद्यार्थी मित्रांनो बघा, या पोस्ट कमी जास्त होऊ शकतात. हे तर प्रत्येकच ऍड मध्ये तुम्हाला सांगितलं जात असतं. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमची ऑनलाईन पद्धतीनं कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे 100 मार्कसाठी. 100 मार्कसाठी बघा, एक प्रश्न एका मार्कासाठी आहे. असे 100 गुण असतील तुमचे. 100 मार्कांसाठी महत्वाचं सेंट्रल गव्हर्नमेंटची पेपर असल्यामुळं तुम्हाला याच्यामध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. एक प्रश्न जर चुकला तर 0.25 मार्क जे आहेत ते तुमचे कमी होणार. म्हणजेच तुमच्या 4 प्रश्न चुकले तर 1 मार्क कमी होणार आहे. त्याच नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं पूर्ण डिटेल्स माहिती आपण या ऍड विषयी पाहणार आहोत. क्वालिफिकेशन सिलेबस काय असणार आहे बघा. असिस्टंट फार्माकोलॉजिस्टचा टेक्निकल 70 क्वेश्चन, नॉन टेक्निकलचे जे काही तुम्हाला रिसर्च मेथोडॉलॉजी, बायोस्टॅटिक, इथिक्स आहेत याचे 20 क्वेश्चन आणि जनरल अवेअरनेस, जनरल ऍप्टिट्यूड, रिझनिंग वगैरे त्याचे 10 क्वेश्चन. अशा पद्धतीचा सिलेबस आहे. लॅब स्टाफ नर्स साठी सुद्धा जे काही बघा सब्जेक्ट रिलेटेड 70 आणि जनरल नॉलेज, कम्प्युटर सायन्स वगैरे असे 30, 70-30 चा इथं सुद्धा तुम्हाला क्रायटेरिया जो आहे तो पाहायला मिळत आहे. त्यानंतर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी लॅब टेक्निशियन साठी सब्जेक्ट रिलेटेडचे 70 क्वेश्चन असतील. मॅथ, रिझनिंग, इथिक्स, टॉपिक मॅनेजमेंट, क्वालिटी कंट्रोल, वेस्ट मॅनेजमेंट याचे 20 क्वेश्चन असतील. म्हणजे बघा सब्जेक्ट रिलेटेडचे तुमचे 90 क्वेश्चन झाले. कारण रिसर्च ऍप्टिट्यूड, मेडिकल इथिक्स, टॉपिक रिलेटेड, क्वालिटी कंट्रोल, लॅब मॅनेजमेंट, बायोमेडिकल वेस्ट हे सुद्धा तुमचं टेक्निकल सिलेबस मध्येच येतं. आणि जनरल अवेअरनेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे 10 क्वेश्चन अशा पद्धतीचं 100 क्वेश्चन असणार आहेत. ज्युनियर स्टेनोग्राफर साठी इंग्लिशचे 25 क्वेश्चन, जनरल इंटेलिजन्सचे 25 क्वेश्चन, न्यूमेरिकल ऍप्टिट्यूडचे 25 क्वेश्चन आणि जनरल अवेअरनेसचे 25 क्वेश्चन असणार आहेत. तर ज्युनियर मेडिकल टेक्नॉलॉजी साठी 12वी सायन्स प्लस मेडिकलचे जे काही ऑल सब्जेक्ट आहेत हे 70 मार्कासाठी आणि मॅथ, रिझनिंग 20 क्वेश्चन आणि वर्किंग इन्फॉर्मेशन किंवा कॅम्प्युटरचे 10 असे 70-30 चा क्रायटेरिया असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 90 मिनिटाचा वेळ आहे. 90 मिनिटामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागणार आहेत. आणि जर एखादे पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेट असतील तर त्यांना 120 मिनिटाचा वेळ इथं दिला जाणार आहे. त्यानंतर बघा सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीनं असणार आहे स्टेनोग्राफरची ती दिलेली आहे. जर कोणी स्टेनोग्राफर साठी फॉर्म भरत असेल तर त्यांनी एकदा व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा फीस महत्वाचं. ऑल पोस्ट साठी अनरिझर्व व ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 500 रुपये फीस आहे. आणि एससी असेल, एसटी असतील, पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असतील किंवा फिमेल कॅन्डिडेट असतील त्यांना 1ही रुपये फीस लागणार नाही. त्यानंतर बघा सिटीज ऑफ एक्झामिनेशनच्या सिटीज जे तुम्हाला आल्या आहेत त्या तुम्ही दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि गुवाहाटी या 5 ठिकाणावर तुम्ही एक्झाम देऊ शकणार आहात. सेंट्रल गव्हर्नमेंटची पदभरती असल्यामुळं पूर्ण भारतभरातून तुम्ही कुठूनही बिलॉंग करत असाल तरीही तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात. कशा पद्धतीनं अप्लाय करायचं आहे बघा. CCRS ची जी काही वेबसाईट आहे ऑनलाईन त्या विभागाच्या दिलेल्या इथं वेबसाईट आहे. त्या वेबसाईट वरती तुम्हाला जायचं आहे. पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला तुमचं नाव, फादर नेम, डेट ऑफ बर्थ वगैरे टाकून रजिस्ट्रेशन करायचं आहे. ऍप्लिकेशन आयडी तयार करायचा आहे. आणि स्टेप 2 मध्ये तुम्हाला स्पेसिफिक पोस्ट साठी कॅटेगरीची वगैरे माहिती द्यायची आहे. आणि तिसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला पेमेंट करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जनरल इन्स्ट्रक्शन सुद्धा यांनी तुम्हाला या पीडीएफच्या माध्यमातून दिलेले आहेत. ही पीडीएफ मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचं आहे, वाचायचं आहे आणि त्यानंतर या पदभरतीसाठी तुम्ही फॉर्म जो आहे तो फॉर्म भरू शकणार आहात. विद्यार्थी मित्रांनो बघा, ही पदभरती सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. सध्या ह्या जे पे स्केल आहेत हे तुम्हाला 7व्या वेतनानुसार दिलेले आहेत. 1 जानेवारी पासून 8वं वेतन लागत आहे. पेमेंट खूप जास्त वाढण्याची शक्यता आहे.
आणि पद सुद्धा खूप चांगले आहेत. आरोग्य विभागाच्या निगडीत असलेले पद या पदभरतीद्वारे भरले जाणार आहेत. जर तुम्ही क्वालिफाय असाल, तुमच्याकडे जर एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तर फॉर्म नक्की भरा. तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. धन्यवाद.